जळगावच्या परधाडेजवळ मृत्यूचं तांडव, आगीच्या अफवेमुळे घात, 13 जणांचा मृत्यू, मृतदेहांचे तुकडे. अजित पवारांनी या घटनेबाबत दिली संपूर्ण माहिती. जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. यामध्ये 13 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे ही घटना घडली असून याबाबत संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं आणि या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्रवाशांची थेट नावे देखील घेतलेली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी जळगावमध्ये नेमका अपघात कसा झाला याची माहिती त्यांनी दिली आणि यावेळी त्यांनी प्रवाशांची नावे घेऊन तपशीलवार माहिती दिली. एका चहा विक्रेत्याने रेल्वेतील एका डब्यात आग लागल्याची ओरड केली. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून खाली उड्या टाकल्या. मात्र ही घटना फक्त आणि फक्त अफवांमुळे घडली अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. काल जी काही घटना घडली, ती घटना घडल्यानंतर मी ट्विट केलं, एकनाथरावांनी केलं, सीएम साहेब डावसले होते तिथनं केले, आमच्या सरकारच्या वतीनं गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन साहेब ते स्पॉटवर गेले. तिथले आमचे आयुष प्रसाद कलेक्टर, पूर्वी आपल्याकडे सीओ होते, ते तिथे ते या ठिकाणी गेले आणि लगेच कामाला तिथं सुरुवात त्या बाबतीमध्ये झाली. आपल्याला माहिती आहे की या घटना अतिशय दुर्दैवी आहेत, परंतु तिथं माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की उदल कुमार हा 30 वर्षाचा, राहणार भिंगा, जिल्हा श्रावस्ती, राज्य उत्तर प्रदेश, हे लखनौ येथून लखनौ ते मुंबई ही पुष्पक एक्सप्रेस जी गाडी आहे, तिथं 21 जानेवारीला ते 9:25 मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्याच्या करता, जसं मुंबईमध्ये अनेक जण रोजगाराच्या निमित्तानं येतात तसे हे उदल कुमार निघालेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता. ते दोघंही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या आरोळ्यात त्यांना ऐकू आले, त्या उदलला पण आणि त्याच्या तो विजय कुमारला पण. आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांच्या बोगीसह आजूबाजूचे बोगीमध्ये सुद्धा गोंधळ उडाला, कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात. त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते, परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते. त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःच डोकं चालवलं आणि साखळी ओढली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले. म्हणजे ज्या दरवाजातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले. तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रुळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे सांगणं पण मला म्हणजे योग्य वाटत नाही, इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, काही प्रवासी जखमी झाले आणि हे झाल्या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जळगाव.